नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एविकेशन यूट्यूब चॅनलवरती। कॅप राऊंडचे जे रजिस्ट्रेशन आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन तर कराल, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे करायचं, कारण त्यामध्ये दोन मोड्स आहेत, एक फिजिकल स्क्रुटिनी आणि एक आहे ई स्क्रुटिनी। तर त्यापैकी कोणता मोड सिलेक्ट करायचा, कोणता मोड बेस्ट राहील आणि कोणत्या मोडमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पटकन होऊन जाईल आणि जसं डोक्याला त्रास होणार नाही आणि काही प्रॉब्लेम येऊ शकतात, कोणता मोड सिलेक्ट नाही केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगतोय। व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या ॲडमिशनच्या दृष्टीने, त्यामुळे माझी इच्छा असेल मी तुम्हाला फक्त एकच सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आता तुम्ही पाहू शकता मी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, एपी 2026 मित्रांनो, त्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता। इथं सरळ दिलेलं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ई स्क्रुटिनी आणि मित्रांनो फिजिकल स्क्रुटिनी। आता लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्यांदा ई स्क्रुटिनी काय असतं ते समजून सांगतो। आता हे पहा, तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला तो ऑप्शन येतो की तुम्ही ई स्क्रुटिनी सिलेक्ट करायचं असतं। जर ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतात, जसे की तुमचं 10th मार्कशीट, 12th मार्कशीट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, अजून कोणते तुमचे डॉक्युमेंट असेल, डोमासाईल असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, एक 10-11 डॉक्युमेंट्स असतात। ते 10-11 डॉक्युमेंट्स तुम्हाला मित्रांनो तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरून मित्रांनो अपलोड करायचे असतात ई स्क्रुटिनीच्या मोडमध्ये। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरूनच कुठेही न जाता तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अपलोड करू शकता। की लक्षात घ्या, फक्त सच अ कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू विजिट एफसी फॉर व्हेरिफिकेशन। म्हणजे जे सेंटर आहेत, स्क्रुटिनी सेंटर आहेत, ते तुम्हाला जाण्याची गरज नाहीये। आता लक्षात घ्या, यामध्ये दोन कंडिशन असतात। आता तुम्ही पहिल्यांदा जे डॉक्युमेंट अपलोड करता आणि ते सर्व जर डॉक्युमेंट बरोबर असतील, सीईटी सेलने त्याला व्हेरीफाय केलं आणि त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आला, तर मग तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जाणार। म्हणजे इफ नो एरर इज फाउंड, द स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन इज शॉल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट। म्हणजे लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे की जर एरर काहीच नाही आला, काहीच प्रॉब्लेम नाही आला, तर तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाणार। परंतु जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर मित्रांनो तुम्हाला एरर येतो, तुम्हाला नोटिफिकेशन येतं की तुमचा असा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला डबल अप्लाय करायला लागतं। म्हणजे कॅन्डिडेट शॉल एडिट द रिवर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर ई स्क्रुटिनी थ्रू इज हर लॉग इन। लक्षात घ्या, तुम्हाला तो डबल फॉर्म ओपन करून तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करावे लागतात। अशा प्रकारे ही ई स्क्रुटिनीची प्रोसेस चालते। आता फिजिकल स्क्रुटिनीबद्दल तुम्हाला मी सांगू देतो, लक्षात घ्या। फिजिकल स्क्रुटिनीचा काय विषय असतो मित्रांनो, तुम्हाला एक फॅसिलेशन सेंटर म्हणजे जे स्क्रुटिनी सेंटर्स दिलेले असतात। स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय, तुम्ही जिथे पण राहताय तुमच्या आसपास काही इंजिनिअरिंगचे जे कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये मित्रांनो स्क्रुटिनी सेंटर असतं। म्हणजे तिथे त्यांनी ओपन केलं असतं, तुम्हाला तिथं जायचं असतं तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतात। लक्षात घ्या, स्क्रुटिनी सेंटर कुठे आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता, ही सीईटी सेलची वेबसाईट आहे, त्यावरती स्क्रुटिनी सेंटर लिस्ट जवळपास तुम्हाला मी सांगतो प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर असतंच, परंतु जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सिंपली ह्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला इथं लिस्ट पाहायला भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला इथं टीचरचे नंबर सुद्धा पाहायला भेटतो, तुम्ही याला कॉन्टॅक्ट देखील करू शकता। आता लक्षात घ्या मित्रांनो, हे झाले एफसी सेंटर। एफसी सेंटरवरती जाऊन नक्की काय करायचं असतं, तुम्हाला फक्त काय करायचं असतं मित्रांनो, तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे असतात, प्लस त्याचे झेरॉक्स काढून तुम्हाला प्रत्येकाचे 2-2 सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स जर तुम्ही घेऊन गेला आणि जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीच प्रॉब्लेम नसला तर तिथे असणारे जे टीचर्स आहेत ते तुमचे डॉक्युमेंट्स पाहतात, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात, म्हणजे ते बरोबर आहेत का नाही ते सांगतात, काही चुका असतील तर तुम्हाला ते करेक्ट करायला लावतात आणि जर नसतील तर मग तुमचे पटकन ते व्हेरिफिकेशन होऊन जातं। आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला दोन्ही सुद्धा प्रोसेस समजल्या असतील। म्हणजे एकामध्ये तुम्ही सर्व गोष्टी ऑनलाईन करायच्यात घरी बसून, दुसऱ्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन जायचंय जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, जवळच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये आणि तिथं जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचंय सिंपली। आता लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही कोणतं सिलेक्ट केलं पाहिजे, माझं ओपिनियन आहे की तुम्ही मित्रांनो फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करा। लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता 3 जुलै ते 13 जुलै तुम्हाला तारीख आहे, म्हणजे तुमचे जवळपास 10 दिवस आहेत तुमच्याकडे। त्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला मित्रांनो कोणत्याही जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही इझिली करू शकता। काही प्रॉब्लेम असेल तर ते टीचर समजून सांगतात, परंतु जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर मित्रांनो तुम्हाला वेट करावा लागतो, एक थोडासा टाइम घेतला जातो। तुम्ही पहिल्यांदा अपलोड करता, त्यानंतर 1-2 दिवसानंतर पुन्हा तुमचे ते व्हेरीफाय होतात, परत तुम्हाला ते रिअपलोड, थोडंसं डोक्याला ताण राहतो, म्हणजे थोडंसं त्रास होऊ शकतो। पण जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर तुम्ही त्या दिवशी गेला, एक दिवस काढा, जवळच्या कॉलेजमध्ये जावा। फक्त एकच प्रॉब्लेम आहे, फिजिकल स्क्रुटिनीला थोडीशी गर्दी राहते, परंतु काही प्रॉब्लेम नाही, गर्दी जरी असली तर तुम्ही एक दिवस नक्कीच काढू शकता। जवळच्या कॉलेजवरती जावा, तिथे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जावा, तुमचं मित्रांनो व्हेरिफिकेशन होऊन जाईल। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। माझं ओपिनियन असेल फिजिकल स्क्रुटिनी सर्वांनी सिलेक्ट करा, परंतु जर ज्याला खूपच प्रॉब्लेम आहे, जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजवरती जाऊ शकत नाही, त्यांनीच ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा, असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे। तुमचं ओपिनियननुसार तुम्ही नक्कीच करू शकता। तुम्हाला दोन्ही प्रोसेस मी समजून सांगितलेले आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।